नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, DMR तर्फे नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे, म्हणजेच वैद्यकीय शिक्षणद्वारे तुम्हाला इथे नवीन पदभरती पाहण्यासाठी भेटणार आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळी पदे भरून घेतली जात आहेत। ती कोणती पदे असणार आहे, त्यासाठी पात्रता कोणती लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे, पगार किती भेटणार आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की व्हिडिओ सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जाहिरात जी आहे आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन व आयुष या दोन संस्थेमार्फत तुमची इथे पदभरती असणार आहे। सरळ सेवा पदभरती असणार आहे। ही स्पर्धा परीक्षेद्वारे तुमची पदभरती करून घेतली जाणार आहे। याच्यामध्ये जे गट क ची पदे भरून घेतली जातात, त्याच्यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक अशी दोन पदे इथे भरून घेतली जात आहेत। ही जी बाकीची सर्व माहिती असणार आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो www.mededucation.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व ही PDF व्यवस्थितपणे पाहायला भेटणार, किंवा तुम्ही आपल्या टेलिग्रामचा यूज करून डायरेक्ट ही PDF पाहू शकता। तर चला आता विद्यार्थी मित्रांनो आता बघून घेऊ ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला तारीख वगैरे काय असणार आहे। तर अर्ज सुरू होण्याचा जो दिनांक आहे 19 जून पासून तुम्ही अर्जाला सुरू करू शकता आणि 9 जुलै ही शेवटची तारीख असणार आहे। आणि परीक्षा फीस भरण्यासाठी पण तुम्हाला 9 जुलै ही शेवटची तारीख इथे असणार आहे। रात्री 11:05 तुम्ही हा इथे फीस भरू शकता। ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक असेल ते वेबसाईटवर तुम्हाला इथे उपलब्ध करण्यात येणार आहे, किंवा SMS द्वारे तुम्हाला ते भेटून जाईल। त्यांची ईमेल ID आहे dmr.2025@gmail.com। या वेबसाईटवर तुम्ही तुमची काही तक्रार नोंदवू शकता, किंवा तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, याचा यूज करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता। तर चला आता बघून घेऊ आता कोणती पदे असणार आहेत। तर बघा, स्पर्धा परीक्षेद्वारे तुमची परीक्षा घेतली जाणार आहे। गट क तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील पदे तुम्हाला इथे खाली पाहायला भेटणार आहे। तर याच्यामध्ये ही तांत्रिक पदे आहेत, त्यानंतर तुम्हाला इथे खाली अतांत्रिकचे पण पदे पाहायला भेटणार आहे। तर आपण एक एक करून ते व्यवस्थितपणे पाहून घेऊ। तर पहिलं पद आहे ग्रंथपालचं पद आहे, यासाठी 5 जागा रिक्त आहेत। दुसरं पद आहार तज्ञाचं आहे, यासाठी 18 पदे रिक्त आहेत। तिसरं पद आहे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीयचं पद आहे, यासाठी 135 जागा रिक्त आहेत। आणि चौथं पद आहे भौतिक उपचार तज्ञ, यासाठी 17 जागा रिक्त आहेत। या चारही पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो S14चं पेमेंट स्केल इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। म्हणजेच तुम्हाला इथे 38,600 पासून ते 1,22,800 रुपये या प्रत्येकी पदासाठी तुम्हाला इथे पाहायला भेटणार। या 4 पदासाठी तुम्हाला एवढा S14चा पेमेंट स्केल इथे पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर बघा, 5वं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 181 जागा रिक्त आहेत। 6वं पद ECG तंत्रज्ञासाठी तुम्हाला 84 जागा रिक्त आहेत। क्षकिरण तंत्रज्ञासाठी तुम्हाला 94 जागा रिक्त आहेत। या 3 पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला S13चा पेमेंट स्केल इथे पाहायला भेटणार आहे। म्हणजेच 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये इतका पगार तुम्हाला या पदासाठी पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर असेल 8वं पद आहे ग्रंथपाल सहाय्यकचं हे पद असणार आहे, यासाठी 17 जागा रिक्त आहेत। औषध निर्मातासाठी तुम्हाला 207 जागा रिक्त आहेत। दंत तंत्रज्ञासाठी 9 जागा रिक्त आहेत। या 3 पदासाठी S10चा पेमेंट स्केल तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 29,000 पासून ते 92,000 पर्यंत 92,300 पर्यंत तुम्हाला इथे पगार या तिन्ही पदासाठी पाहायला भेटणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 11वं पद प्रयोगशाळा सहाय्यकचं पद, यासाठी 170 जागा रिक्त आहेत। 12वं पद क्षयकिरण सहाय्यकसाठी 15 जागा रिक्त आहेत। या दोन्ही पदासाठी मित्रांनो तुम्हाला 21,700 पासून ते 69,100 रुपये एवढा पगार तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। त्यानंतर आहे 13वं पद जे आहे ग्रंथपाल सहाय्यकचं पद, यासाठी 13 जागा रिक्त आहेत। 14वं पद आहे प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट कॅटलॉगर, अशा प्रकारचे एकूण 36 जागा रिक्त आहेत। आणि ड्रायव्हरच्या 37 जागा रिक्त आहेत। या तिन्ही पदासाठी मित्रांनो तुम्हाला S6चा पगार म्हणजेच 19,900 पासून ते 63,200 एवढा पगार तुम्हाला या पदासाठी इथे दिला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। अशी एकूण तांत्रिकचे जे पदे आहेत 158 तांत्रिकची ते पदे भरून घेतली जात आहेत। त्यानंतर जे असणारे अतांत्रिकचे पदे आहेत, अतांत्रिकच्या पदामध्ये विद्यार्थी मित्रांनो 16वं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक अतांत्रिकचे पदे, यासाठी 12 जागा रिक्त आहेत। पगार जे असेल ते S16चा पगार आहे। 44,900 पासून 1,42,400 रुपये एवढा पगार या पदासाठी असणार आहे।
17वा पद आहे निम्न श्रेणी लघुलेखकचं हे पद आहे, यासाठी 37 जागा रिक्त आहे. S15चा पगार आहे 41,800 रुपयापासून 1,32,300 रुपये एवढा पगार इथे तुम्हाला दर महिन्याला दिला जाणार आहे. अशी एकूण अ व ब म्हणजे तांत्रिक आणि अतांत्रिकची म्हणून 1107 पद इथे भरून घेतली जाणार आहेत. त्याच्यानंतर बघा आता इथे अभ्यासक्रम तुम्हाला ते सर्व पदासाठी पाहायला भेटणार, तर तुम्ही PDF मध्ये या सर्व गोष्टी पाहून घ्यायच्या. सर्व पदासाठी तुम्हाला ते सिलेबस अभ्यासक्रम ते सांगितलेला आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो आता बघा तुम्हाला इथे विभाग 1 ते 4 साठी परीक्षा पद्धत जी असेल ते विभाग 1 ते 4 पर्यंत तुम्हाला 15 MCQ मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि तर्क आणि अभियोग्यता चाचणीचे 60 प्रश्न तुम्हाला इथे असणार आहे. 1.5 तासाचा वेळ असणार आहे तुम्हाला परीक्षेसाठी, ज्यामध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला MCQ असणार आहेत आणि प्रश्नपत्रे खालीपैकी 4 विभाग तुम्हाला असणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला इथे ही परीक्षा असणार आहे. हे तांत्रिक संवादघाती पदासाठी मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न आणि टेक्निकलचे म्हणजे तुमच्या संबंधित विषयाचे तुम्हाला 40 प्रश्न, एकूण 100 प्रश्न तुम्हाला असणार आहेत MCQ आणि त्यासाठी वेळ असणार आहे 1.5 तासाचा वेळ तुम्हाला इथे असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे हे एक्झाम पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षे शुल्क म्हणजे तुम्हाला किती असणार आहे परीक्षा फीस. खुल्या प्रवर्गासाठी 9,000 रुपये फीस इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आकारली जात आहे आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी 900 रुपये इथे फीस असणार आहे आणि त्यामध्ये 10% सूट म्हणजे जवळपास 810 रुपये तुम्हाला इथे ही फीस असणार आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी. आणि ही फीस जी असणार नॉन रिफंडेबल म्हणजे नॉन परतावा असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे DMR तर्फे नवीन पदभरती प्रसिद्ध करण्यात आलेले. त्यासोबत तुम्हाला ओळखपत्राचे विवरण म्हणून तुम्हाला आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, वाहन चालवण्याचा परवाना, ड्रायव्हरसाठी मतदान ओळखपत्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचारी ओळखपत्र आणि पासपोर्ट तुम्हाला इथे कंपल्सरी असणार आहे. तर अशा प्रकारचे सर्व अटी आहेत. त्यानंतर तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 13% इथे आरक्षण आहे. जात प्रमाणपत्र, आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून येता तुम्हाला ती सर्व डॉक्युमेंट्स इथे पाहायला भेटणार. तर सर्वांनी व्यवस्थितपणे हे डॉक्युमेंट्स ते पाहून घ्यायचे आहेत. तर बाकीची सर्व माहिती विद्यार्थी तुम्ही PDF मध्ये पाहून घेऊ शकता. PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. टेलिग्रामच्या लिंकवर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करा, तिथून टाइमला डायरेक्ट तुम्हाला इथे आपल्या PDF वरती घेऊन जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थितपणे PDF पाहून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जाहिरात तिथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेलला ऑलवरती प्रेस करा, म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवनवीन जाहिरातीचे अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटत जातील. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.